नेहमीच आपण सांबार घरी बनवत असतो, पण डाळीमध्ये सांबार आहे की सांबारमध्ये डाळ आहे हे काही आपल्याला कळतच नाही. चला, आज मी तुमच्यासोबत ना मस्त ऑथेंटिक अशी सांबारची रेसिपी शेअर करणार आहे, ज्याला आपण उडपी सांबार असं सुद्धा म्हणू शकतो. तसं बनवायला फार काही अवघड नाहीये. फक्त आपलं प्रमाण, मोजमाप असं चुकलं जातं आणि यामुळेच आपल्याला सांबार मसाला भरमसाठ घालावा लागतो आणि डाळ किती घालावं हे तर काही कळतच नाही. चला, आज सांबार मसाला अजिबात न वापरता मस्त ऑथेंटिक पद्धतीने सांबार घरच्या घरी कसं बनवायचं हे पाहूया. तर यासाठी अगदी अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमीच मी तूर डाळ घेतलेली आहे आणि एवढीच तूर डाळ मी आधीच 1 तासाभरापूर्वी छान भिजत ठेवली होती आणि ही तूर डाळ भिजल्यानंतर अशी छान डबल-टिबल होते. ही जी डाळ आहे ती 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि तासाभरासाठी भिजवून घेतलेली आहे. हवं असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ही संपूर्ण डाळ पाण्यासहित घालूयात. तसं तर डाळ आधीच भिजलेली आहे छान, त्यामुळे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही. फक्त डाळ बुडून वरती 1 इंचभर पाणी येईल इतपतच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता या डाळीमध्येच थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि अगदी 3-4 थेंब मी तेलाचे घातलेले आहेत, की जेणेकरून डाळ जी आहे ती छान मऊसूत अशी शिजली जाईल. आता याचं झाकण लावूयात आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. आता जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत आपल्याला छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात घ्या, की मी गॅसची फ्लेम अजून चालू केलेली नाही. बंदच आहे. साधारण 2 चमचे, छोटे चमचे भरून इथं मी तेल घेतलेलं आहे आणि या कच्च्या तेलामध्येच आपल्याला 1 छोटा चमचा भरून जिरं घालायचंय. पाव चमचा मेथीचे दाणे घेतले, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 2 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 मी इथे इलायची घेतलेली आहे आणि यासोबतच पोह्याचा 1 चमचा भरून मी इथे हरभऱ्याची डाळ, पोह्याचा 1 चमचा भरून उडदाची डाळ घेतलेली आहे. यामध्येच आपल्याला आवर्जून घालायचंय ते म्हणजे तांदूळ. ते सुद्धा 1च चमचा मी घेतलेला आहे. तांदूळ यासाठी घालायचं आपला जो सांबार आहे ते खूप छान स्मूथ होतं आणि यासोबतच छान चकाकी सुद्धा या तांदळामुळे येते. यासोबतच 2 टेबलस्पून इथे मी धणे घेतलेले आहेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आत्ता मी गॅसची फ्लेम चालू केली आणि गॅसची फ्लेम चालू केल्यानंतर व्यवस्थित हे आपल्याला परतून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. खरं तर आपल्याला 3 ते 4 मिनिट लागू शकतात. जोपर्यंत जिऱ्याचा असा तडतड आवाज येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खरं तर यामुळेच खूप छान अशी टेस्ट येते सांबारला. मग तुम्हाला सांबार मसाला तर अजिबात घालायची गरज नाही. हलकासा इथे तडतड आवाज यायला सुरुवात झाली, की आपल्याला यामध्ये ओला नारळ घालायचा आहे. ओलं नारळ अगदीच नसेल, तुम्ही इथे सुके वापरू शकता, पण शक्यतो ओलं असेल तर ओलंच वापरा. अगदी 1 छोटी वाटी भरून, ती पण अर्धीच वाटी भरून मी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 3-4 तिखटाच्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि यासोबतच काश्मीरी लाल मिरच्या मी 2 ते 3 घातलेल्या आहेत आणि 1 पाव चमचा भरून हिंग घातलं. हे सुद्धा आपल्याला 1 2 ते 3 मिनिटांसाठी छान भाजून घ्यायचंय. तर साधारण 1 2 मिनिटांसाठी भाजून घेतल्यानंतर एक छोटा कांदा त्यामधला मी अर्धाच घेतलेला आहे. हा असा उभा कापून घेतलाय. साधारण 1 मिनिटभरासाठी किंवा कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर बघा कांदा मी फार असा परतून घेतलेला नाही. आत्ता मी काय करणार आहे, गॅसची फ्लेम बंद केली. बंद फ्लेमवरतीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद आणि आपल्याला तिखट किती हवं आहे, यानुसार तुम्ही इथं मिरची पावडर घालू शकता आणि यासोबतच रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा मी घातली. आपण इथे सुक्या लाल मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत. याचा अंदाज घेऊनच यामध्ये मिरची पावडर घालायची आहे. तर साधारण अर्धा 1 मिनिटांसाठी फक्त त्या मसाल्यांचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण इथे परतून घेणार आहोत आणि हे सगळं साहित्य आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचंय. एकदा का हे थंड झालं, की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. तर एकदा का हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं, की आपल्याला पाणी न घालता हे वाटून घ्यायचंय. तर सुरुवातीला मी हे असंच वाटून घेणार आहे आणि जसं-जसं तुम्हाला पाण्याची गरज लागेल, तसं तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता. डाळी किंवा तांदूळ आपण भिजवून घेतलेले नव्हते, ते फक्त आपण परतून घेतले त्यामुळे जास्त ते कडक होतात. असेच आपण पाणी न घालता सुरुवातीला जर वाटून घेतलेत ना, तर सहज बारीक होतात. नंतर आपल्याला खूप वेळ मिक्सर चालवावा लागत नाही. तर लागेल तसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छान बारीक अशी याची पेस्ट तयार करून झाली आहे. आपलं हे वाटण इथे तयार झालेलं आहे. याला तुम्ही सांबार मसाला म्हणू शकता. इतका अफलातून याचा फ्लेवर येतो ना. हा तयार केलेला मसाला तुम्ही असाच एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवला तर अगदी 3 ते 4 दिवस ना फ्रीजमध्ये छान टिकतो. मग हवं तेव्हा तुम्ही सांबार बनवू शकता. अगदी पटकन सांबार बनून जाईल. तर डाळ सुद्धा इथे चांगली शिजलेली आहे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घोटून घेऊयात.
बाहेरच्या सांबारमध्ये कधीच तुम्हाला डाळ दिसणार नाही आणि आपण घरी केल्यानंतर मात्र भरपूर डाळ वापरत असतो. खरं तर खूप कमीत कमी डाळीचा वापर यामध्ये केलेला असतो आणि जे आपण वाटण तयार केलं ना, ते यामध्ये वापरलं जातं आणि यामुळेच एक छान असं स्मूथ याला टेक्स्चर सुद्धा येतं आणि आपल्याला असं वाटतं की यामध्ये भरपूर डाळ घातलेली असावी. तर या डाळीमध्ये मी भरपूर पाणी घातलेलं आहे, साधारण 2 ते 3 ग्लास आणि इथे छान असं डाळीचं पाणी तयार झालंय. सगळी आपली तयारी झालेली आहे. आता पटकन सांबार बनवायला घेऊया. तर सांबार बनवण्यासाठी खरं तर खूप तेलाची सुद्धा गरज नसते. खरं तर हे सांबार खूप पौष्टिक आहे. खरं तर फक्त इडली आणि डोसा केल्यानंतरच हे सांबार करू नये. तर मी इतर वेळेस सुद्धा फक्त भातासोबत खाण्यासाठी सुद्धा हे सांबार बनवत असते. तेलामध्ये चमचाभर मोहरी, थोडंसं जिरं घातलेलं आहे, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा असा थोडासा मोठ्या साईजमध्येच कट करून घेतला. चांगला सॉफ्ट होईपर्यंत तो परतून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता कांदा चांगला सॉफ्ट झाला, की यामध्ये मध्यम आकाराचा एक टोमॅटो, चांगला पिकलेला लालबुंद टोमॅटो घ्यायचा. हा सुद्धा थोडासा जाडच किंवा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला तरी सुद्धा चालेल. टोमॅटो सुद्धा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हव्या त्या आवडतील त्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता. तर इथे मी एक शेवगा घेतलेला आहे. मध्यम आकाराचा शेवगा होता. तोच मी छान असा सोलून घेतलेला आहे. यासोबतच भोपळा घालायचा आहे. वाटीच्या अंदाजानुसार मध्यम आकाराची एक वाटी होती. त्या अंदाजानुसारच इथे मी भोपळा घेतलेला आहे. लाल काशी भोपळा सुद्धा मी घेतलेला आहे. आणि यासोबतच एक छोटासा बटाटा सुद्धा घातलाय बरं का. बटाटा तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालू शकतं. इतर भाज्यांमध्ये सुद्धा छान लागतं. आणि यासोबतच मी इथं एक वांगं होतं म्हणून मी वांगं घातलं. खरं तर जे उडुपी स्टाईल आपण जे सांबार बाहेर खातो यामध्ये लाल भोपळा, साधा भोपळा, शेवग्याच्या शेंगा आणि यासोबत वांगं सुद्धा असतं. तर हे काही बेसिक मी भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत. पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या कमी जास्त किंवा यापेक्षा तुम्हाला वेगळ्या जास्त घालायच्या असतील तरी सुद्धा घालू शकता. तर थोड्या वेळासाठी साधारण 2-1 मिनिटांसाठी फोडणीमध्ये भाज्या परतून झाल्या, की आपण तयार केलेलं जे वाटण आहे, ते वाटण यामध्ये घालायचं. संपूर्ण वाटण मी इथे वापरलेलं आहे. घातलेलं वाटण या भाज्यांसोबत साधारण फक्त मिनिटभरासाठी मी इथं परतून घेणार आहे. एकदा का हे परतून झालं, की लगेचच यामध्ये पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला बरचसं वाटण शिल्लक होतं. यामध्येच थोडंसं पाणी घालून मी पुसून घेतलेलं आहे. आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती, त्या डाळीचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय. आता हे सांबार तुम्हाला किती पातळ हवंय, की घट्ट हवंय, मध्यम हवंय, यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. यामध्ये वाटणामध्ये डाळ होत्या, तांदूळ सुद्धा होते, त्यामुळे हे थोडेसे फुलू शकतात आणि दाटसरपणा येऊ शकतो. त्यामुळे हवं असेल तर या टायमिंगला तुम्ही आणखीन जास्त यामध्ये पाणी वाढवू शकता. आता यामध्ये चवीपुरतीचं मीठ घालूयात. गॅसची फ्लेम तुम्ही हाय करू शकता आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहूयात. उकळी यायला सुरुवात झालेली आहे. यावेळेस यामध्ये आपल्याला घालायचा आहे चिंचेचा कोळ. तर चमचाभर चिंचेचा कोळ घातलेला आहे. तो चांगला मिसळून घेतला आणि यामध्ये आंबट, तिखट, गोड अशी एक फ्लेवरफुल चव असते. म्हणून यामध्ये आपल्याला थोडासा गूळ सुद्धा घालायचा आहे. आता यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाज्या आपण शिजवून घेऊ. तर भाज्या शिजायला तसा फार वेळ लागणार नाही. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये शेवगा चांगला असा शिजला गेला, की समजून घ्यायचं सगळ्याच भाज्या इथे शिजवून झालेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग सुद्धा आलेला आहे. तुम्हाला हे सांबार थोडंसं दाटसर वाटत असेल तर आणखीन जास्त तुम्ही गरम पाणी यामध्ये वाढवू शकता. पण मला परफेक्ट कन्सिस्टन्सी वाटते आहे. एक छोटासा साधासा तडका आपल्याला यामध्ये द्यायचा आहे. खरं तर ऑप्शनल आहे. द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. नाहीतर स्किप केला तरी सुद्धा चालेल. तर तेलामध्ये एक अर्धा चमचा हरभरा आणि उडदाची डाळ घ्यायची आहे. थोडीशी ती परतून घ्यायची. रंग थोडासा चेंज झाला, की यामध्ये आपल्याला घालायचं आहे 7 ते 8 मेथीचे दाणे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि यासोबतच सुकी लाल मिरची असेल तुमच्याकडे तर ती तुम्ही यामध्ये घालू शकता. खमंग अशी फोडणी परतून झालेली आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तूप वापरलं, बटर वापरलं ना तरी सुद्धा छान चव येते बरं का. ही गरमागरम फोडणी लगेचच आपल्याला या सांबारवरती घालायचं आणि लगेचच मिसळून सुद्धा घ्यायचं आहे. तर खमंग, फ्लेवरफुल, आंबट, गोड, तिखट असं खूप चवीला जबरदस्त असणारं सांबार इथे तयार झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हे सांबार तुम्ही इडलीसोबत सर्व्ह करू शकता. तर आशा करते आजची ही सांबारची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.